पावसाळा आला की कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरात नेहमीच पाणी साचते। विशेषतः नेहरू नगर परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि याचा फटका जो नागरिक आहेत त्यांना पडतोय। रस्ते वाहतूक ठप्प होते, रेल्वे वाहतूक ठप्प होते आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नाल्याची सफाईच होत नाही आहे। मी आहे आता नेहरू नगर या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू शकता या नाल्याची सफाई किती झालेली आहे। तर या नाल्याची सफाई तर गेल्या अनेक वर्षापासून झाली नसावी असंच दृश्य दिसतंय, कारण त्यामध्ये अनेक झाडीसुद्धा ज्या आहेत त्या उगवल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर कचरा तर प्रचंड प्रमाणात दिसतो आहे। प्रशासन म्हणते की 30% 40% सफाई झालेली आहे, परंतु या ठिकाणी मात्र 5% सुद्धा झाल्याचं दिसत नाही आहे। याचं मुख्य कारण काय आहे हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत स्थानिक नगरसेविका प्रवीणा मोरजकर। आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, तुमच्या विभागात नाल्यांची ही परिस्थिती आहे, नेमकं काय कारण आहे? पावसाळा तोंडावर आलेला आहे। 15 दिवसावर 10 दिवसावर पावसाळा आलेला आहे आणि असं असताना अजून माझ्या विभागात 169 मध्ये अजिबात नालेसफाई झालेली नाही आहे। एक दिवस इथे JCB उतरवले गेले। एका दिवसात जेवढा स्वामी विवेकानंद नाला आहे तेवढा मला वाटतं की एक 4 ते 5 तासापुरतं ते नालेसफाई केली। त्याचा कचरा, त्याचा गाळसुद्धा अजून तिथे आहे। त्याला आता खडकाचं स्वरूप आलेलं आहे, तोही तिथून उचलला गेलेला नाही आहे आणि बाकी सगळे नाले 100% तुडुंब भरलेले आहेत। आपण बघू शकता की मला असं 4 वर्षात नालेसफाई इथे झालेली नाही आहे, कारण जो गाळ साचलेला आहे तो इतका खालपर्यंत गेलेला आहे की त्याच्यातून मोठी मोठी झाडं उगवलेली आहेत। दरवर्षी नगरसेवक पावसाळा येण्याच्या आधी ओरडत असतात, काळजीने बोलत असतात की लवकर नालेसफाई करून घ्या जेणेकरून पूर परिस्थिती येणार नाही। पण यावर्षी नक्कीच माझ्या ह्या विभागात कुर्ला 169 मध्ये पूर परिस्थिती यायला वेळ लागणार नाही, जर नालेसफाई आता त्वरित झाली नाही तर। या संदर्भात तुम्ही प्रशासनाकडे किंवा सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला का? कंटिन्युअसली पाठपुरावा करते। लेटर रायटिंग आहे, सत्ताधाऱ्यांकडे आहे, प्रशासनाकडे। पण असं झालेलं आहे ना की प्रशासनाला 4 वर्ष नगरसेवक नसल्याने त्यांना आता सवय झालेली आहे मनमानी करण्याची। ती सवय त्यांची मोडणं फार गरजेचं आहे। आणि राहिला सत्ताधाऱ्यांचा प्रश्न, तर कालच महासभेमध्ये BJPच्याच नगरसेवकांनी नाल्याचा विषय घेतलेला होता, हरकतीचा मुद्दा घेतलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा माझी ही विनंती राहिली आहे महापौरांना की लवकरात लवकर नालेसफाई करून घ्या, नाही तर पूर परिस्थिती यायला वेळ लागणार नाही आहे। तर लवकरात लवकर नालेसफाई झाली नाही तर पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे कुर्ला नेहरू नगर असेल किंवा चुनाभट्टी परिसर असेल पाण्याखाली जाईल आणि याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना पडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सामानस कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।